मला एक अधिकारी इकडे सांगायचं आहे, आरटीओ मध्ये एक अतिरिक्त परिवहन आयुक्त आहेत, भरत दिनकर कळसकर. हे अधिकारी त्यांच्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना, म्हणजे विमानतळाचं एक कार्यक्रम होता म्हणून MMRD मध्ये एक बैठक होती. या बैठकीमध्ये त्यांनी अधिकाऱ्यांना काम कसं करायचं हे सांगितलेलं आहे. या अधिकाऱ्यांना काम कसं करायचं हे जेव्हा सांगितलंय त्यावेळेला त्याने अधिकाऱ्यांना काय काय सांगितलंय हे मी तुम्हाला सांगतो. अधिकाऱ्यांना त्याने काय सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका, आणि मी जे सांगतोय ना, बघा अधिकाऱ्याचा माज किती आहे. मी जे काय सांगतोय हे तुम्हाला मोबाईल मध्ये रेकॉर्ड करायचं तर रेकॉर्ड करा. अधिकारी सांगतोय, कोणाचा मोबाईल वगैरे चालू आहे का, कोणी रेकॉर्ड करत असेल का, असेल तर बिंदास करा, मला काही फरक पडत नाही, मी ओपनली बोलतो. हे सरकारचा अधिकारी सांगतोय आपल्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना, त्यांना त्यांची मार्गदर्शन होतं त्यांना, आणि विचारतोय शपथ घेऊन सांगा की कोण अधिकारी इकडे पैसे खात नाही. हे कोण बोलतोय? वरचा अधिकारी. कोणाला बोलतोय? खालच्या अधिकाऱ्याला. आणि एका शब्दात सांगा की तुम्हाला कुठे कुठे जायचंय, कोणाला पेणला जायचंय, कोणाला पनवेलला जायचंय, कोणाला नवी मुंबईला राहायचंय, हे तुम्ही मला सांगा, मग मी बघतो काय करायचं ते. मी 600 लोकांची प्रमोशन आतापर्यंत केलेली आहेत. 250 कोटीचं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मी पुण्यात मंजूर करून घेतलंय. रत्नागिरीला 2 सेंटर मंजूर केले आहे, आणि आय एम अ मॅन बिहाइंड इट. हे त्याचा बोलण्याचा माज तो करतोय, म्हणजे तो स्वतःच्या घरना पैसे आणतो आणि करतोय, सरकारचं काम करतोय. आणि म्हणून तुम्हाला कोण मोठं नाही करणार. तुम्हाला मोठं कोण करणार? तुम्हाला मोठं मी करणार. बाकी सरकार तुम्हाला मोठं करणार नाही, शासन तुम्हाला मोठं करणार नाही. तुमचं काय भवितव्य ठरवायचंय हे मी ठरवणार आहे. आणि म्हणून असं करत असताना देखील माझ्या तक्रारी होतात, याचा मला प्रचंड राग आहे. तरी देखील तुम्हाला काय करायचं ते करा, मी माझं काम करतच राहणार. माझ्याकडे ब्रह्मास्त्र आहे. आता हे ब्रह्मास्त्र कोण आहे हे बघायचंय. हे ब्रह्मास्त्र कोण आहे ते बघायचंय.